हाय फ्रेंड्स, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. माझी दिवसाची सुरुवात आहे ना देवपूजापासूनच होते. मग म्हटलं चला सर्वात आधी देवपूजा करून घ्यावी. देवपूजा वगैरे झाली आणि मग त्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाकामध्ये मला आज बनवायची होती मस्त अशी कोरडी मेथीची भाजी. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या आणि लसूण मस्त कापून घेतला आणि लगेचच मेथीची भाजी बनवायला घेतली. मस्त जिरे मोहरीची फोडणी वगैरे देऊन मेथीची भाजी वगैरे बनवून घेतली आणि कणिकही मळलेलं होतं. तर मग चपात्या वगैरेही बनवून घेतल्या आणि भाजीही झालेली होती. तर मग लगेचच भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतली, कारण रात्रीची होती बाजरीची भाकर उरलेली आणि मला त्याचा करायचा होता चुरमा. मस्त अशी हाताने मस्त बारीक करून घेतली बाजरीची भाकर. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून वगैरे घेतली आणि मस्त लाल तिखट वगैरे घालून मस्त असा चुरमा बनवून घेतला. चुरमा झाल्यानंतर तोही एका प्लेटमध्ये काढून घेतला, कारण भांडी घासायची होती. कढई वगैरे रिकामी करून घेतली लगेचच भांडी घासण्यासाठी. इकडे येऊन बघितलं तर काय माझ्या मशनी सगळी खेळणी वगैरे पांगून ठेवलेली होती आणि मग त्यानंतर लगेचच भांडी वगैरे घासून घेतली. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला तर फ्रीजही क्लीन करायचं आहे, कारण फ्रीजमधला भाजीपाला वगैरे सगळा संपलेला होता आणि मग त्यामुळे मग फ्रीजही खूप खराब झालेलं होतं. मग म्हटलं चला फ्रीज वगैरेही क्लीन करून घ्यावी. फ्रीजमधलं सर्व सामान वगैरे बाजूला काढून घेतलं, सर्व नेटकं बाजूला ठेवून दिलं आणि सर्व फ्रीजमधले भांडे वगैरे घासायला घेतले. कारण काय आहे ना, भांडे घासून वगैरे घेतले ना तर पाण्याच्या वगैरे प्रेशरनी आजूबाजूला घाण वगैरे गुंतलेली असते, ती घाण निघून जाते. मग म्हटलं चला भांडी वगैरे ते घासून घेऊ. सर्व व्यवस्थित घासून वगैरे घेतले आणि फ्रीजला लावून दिले. फ्रीज असं नव्यासारखंच चमकायला लागलं आणि मग त्यानंतर ज्या वस्तू होत्या फ्रीजमधल्या त्या जिथलच्या तिथं ठेवून दिल्या. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.